नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पंढरपूर नगर परिषद प्रस्तावित महाधम्मरक्षित बुद्धभूमी येथे गुरुपौर्णिमा संपन्न। बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव संपन्न करणाऱ्या तथा पूज्य महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांनी नामकरण केलेल्या आणि त्यांच्या भिक्खू संघाने अनुमोदन दिलेल्या पंढरपूर नगर परिषद प्रस्तावित महाधम्मरक्षित बुद्धभूमी येथे आषाढ पौर्णिमा अर्थात तथागताचे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन या पार्श्वभूमीवर आयोजित सामूहिक बुद्धवंदनेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सपत्नीक सहभागी होऊन गुरुपौर्णिमा संपन्न केली। या प्रसंगी सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, महासचिव स्वप्नील गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र शेवडे, कार्यकारिणी सदस्य कालिदास जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पंढरपूर नगर परिषद इंटक युनियनचे उपाध्यक्ष संतोष सरवगोड, विस्तार अधिकारी अशोकराव प्रक्षाळे आणि त्यांच्या सहचारिणी रेखा प्रक्षाळे तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी मिलिंद सावंत, अध्यापिका शीला जाधव, महामाया महिला मंडळाच्या संस्थापिका स्नेहल जाधव, सम्यक युवती प्रमुख स्मितल जाधव, इंजिनियर सार्थक लोखंडे, माजी मुख्याध्यापक तथा साहित्यिक भास्कर बंगाळे सर, निवृत्त पोलीस अधिकारी देढे साहेब, कारंडे हॉस्पिटलचे पर्यवेक्षक सोमनाथ कसबे, पंचायत समिती अधिकारी सुंदर नागटिळक, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तथा मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ उपोषण आंदोलन करणारे गणेश जाधव इत्यादी मान्यवर उपासक उपासिका यांनी धम्म अभ्यासक तथा भारत भूषण संघाचे प्रमुख भगवानराव भोसले यांच्या धम्म प्रवचनाचा लाभ घेतला। या संपूर्ण कार्यक्रमाच्या धम्मविधीचा धुरा भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष RY सुरवसे यांनी सांभाळली। शेवटी अशोकराव प्रक्षाळे आणि त्यांच्या सहचारिणी रेखा प्रक्षाळे यांच्याकडून उपस्थितांना दिलेला अल्पोपहार ग्रहण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।